चला, आज मी तुम्हाला सांगणार आहे भोपळ्याची गोष्ट. चल रे भोपळ्या टुणूक टुणूक नाही, भोपळ्यात बसलेल्या आजीची गोष्ट नाही, तर गणितातल्या भोपळ्याची गोष्ट. मागच्या वेळेस मी तुम्हाला प्रॉमिस केलं होतं ना की मी गणिताच्या अशाच गमती जमती घेऊन येणार आहे. तर आज ती खरी खरी माझ्यासोबत घडलेली गोष्ट. हो, एकदा काय झालं, एकदा मी चक्क 2 तास शून्य शोधत होते. चक्क 2 तास. हो, त्याचं झालं असं, माझा मोठा मुलगा तेव्हा पहिलीत होता, म्हणजे साधारण 2014 सालची गोष्ट ही. तर एक दिवस शाळेत जायला तो निघाला आणि त्याने मला अचानक विचारलं की आई, मला शून्य सापडत नाही आहे. म्हटलं शून्य सापडत नाही आहे? तर म्हणाला हो, मी तुला एक गंमत सांगू, मी रोमन आकडे शिकलो आहे आणि मी तुला दुपारी घरी आल्यावर 1 ते 10 रोमन आकडे लिहून दाखवणार आहे. पण माहिती आहे का, त्या रोमन आकड्यांमध्ये शून्यच नाही. तर तुला माहिती आहे का रोमन आकड्यांमध्ये शून्य कसा लिहितात? आणि मी विचारात पडले. एक तर पहिला प्रश्न की ह्या पहिलीतल्या मुलाला कोणी रोमन आकडे शिकवले, कारण रोमन आकडे काही पहिलीत नव्हते आणि मीही काही त्याला घरी शिकवलं नव्हतं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे रोमन आकड्यांमध्ये शून्य नसतो, लक्षातच नव्हतं आलं माझ्या. कारण मी शाळेत गणित शिकले ते फक्त मार्कांपुरतं, त्याच्यामुळे मी काय 10 लिहायचे आहेत, एक्स लिहा, पाठ केलं की झालं. म्हटलं खरंच रोमन लोक शून्य वापरत नव्हते का, हा विचारच नाही केला. मग मी असंच काही मित्रमैत्रिणींना विचारलं, घरातल्या लोकांना विचारलं. मग सगळेच म्हणाले की नाही गं, रोमनमध्ये शून्य नसतो, कधीच नाही पाहिला आम्ही. मग शेवटी मी इंटरनेटची मदत घेतली. तेव्हा काही ChatGPT आणि जेमिनी वगैरे नव्हतं, किंवा इंटरनेटचा एवढा वापर नव्हता आजकाल करतात तेवढा. त्याच्यामुळे मी काही पुस्तकंही चाळली आणि शेवटी इंटरनेटकडे वळले. इंटरनेटवर वाचलं तेव्हा लक्षात आलं की खरंच रोमन लोक शून्य लिहितच नव्हते. आणि मग नंतर त्यांनी नला हा शब्द वापरायला सुरुवात केली. सिम्बॉल नव्हता, नला हा शब्द, NULLA. तर त्या दिवशी मला रोमन आकड्यातला शून्य माझ्या मुलामुळे सापडला. म्हणजे कधीकधी मला असं वाटतं की आपण सरळ त्या गणिता आणि मार्कांप्रमाणे अभ्यास करतो तसा न करता थोडासा असा वेगळा विचार केला तर कितीतरी नवीन गोष्टी हाताला लागतात. मग काय, त्या दिवशी झपाटल्यासारखं सगळा शून्याचा इतिहास शोधायला सुरुवात केली. वेगवेगळ्या देशांमध्ये काय वापरतात, वेगवेगळ्या संस्कृतींमध्ये काय वापरतात. आणि तेव्हा माझ्या लक्षात आलं की भारतात शून्याचा शोध पहिल्यांदा लागला असं समजलं जातं, आणि भारतात तो पहिल्यांदा लावला ब्रह्मगुप्त यांनी. आणि नंतर आर्यभट्ट यांनी दशांश पद्धतीत तो वापरायला सुरुवात केली किंवा त्याचा विकास केला. अशा अनेक छोट्या छोट्या गोष्टी तुम्हाला इंटरनेटवर सापडतील. पण त्यासाठी असं प्रत्येकाकडे कुतूहलाने पाहायला पाहिजे. प्रत्येकाकडे म्हणजे प्रत्येक आकड्याकडे. आकड्यांशी बोलायला शिका, आकड्यांची विचार करायला शिका आकड्यांबद्दल. गणिताचा फक्त मार्क म्हणून न विचार करता हे कुठे वापरता येईल, कसं वापरता येईल, कोणी शोध लावला, का शोध लावला, ह्याचा विचार केला तर तुम्हाला अशा छोट्या छोट्या गमती जमती सापडतील. तर चला तर मग आता सुट्टीतलं अजून एक काम की तुम्ही शून्याचा इतिहास शोधून काढा, कारण तो भरपूर मोठा आहे आणि भरपूर विविध प्रकारची माहिती आहे त्याच्यावर. विविध प्रकारची माहिती खरंच एका शून्यावर. शून्य म्हणजे खरं तर काहीच नाही, पण त्या दिवशी मला कळलं की शून्य म्हणजे भरपूर काही आहे. तर तुम्हालाही नवीन नवीन गोष्टी सापडल्या तर नक्की खाली कमेंटमध्ये लिहा आणि मला नक्की सांगा. बाय बाय. पुढच्या वेळेस भेटू नवीन गोष्टीसह.